अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। रुग्णालयाची फायर ऑडिटची मुदत 1 ऑगस्टला संपल्याचं समोर आलंय। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन फायर अलार्म आणि फॉगर सुरू न झाल्यानं 3 निष्पाप बालकांचा मृत्यू झालाय। प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अमर घटारे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात काल व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 नवजात बालकांचा जो आहे होरपळून मृत्यू झालेला आहे। मात्र धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे की 21 ऑगस्ट रोजी जी आहे संपूर्ण फायर ऑडिटची जी मुदत होती ती संपलेली होती। मात्र ज्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी आमचं फायर ऑडिट करून द्यावं यासाठी साधारणतः 30 दिवसाआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाला जी आहे तो पत्र दिलं होतं। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल बघितलं तर 30 दिवसानंतरही या हॉस्पिटलचं जे आहे फायर ऑडिट केलं नाही। त्यामुळं आग विझवण्यासाठी जो आहे तो जो काही फायरकडून जो काही प्रयत्न व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही। एकंदरीत बघितलं तर जो NICU वार्ड होता त्यामध्ये जे फॉगर्स होते ते सुद्धा त्या ठिकाणी आग लागल्यानंतर सुरू झालेले नव्हते आणि त्यामुळे जी आहे ती आग जी आहे ती संपूर्ण वार्डमध्ये पसरली। मात्र त्या वॉर्डमध्ये जे 9 बालक होते त्यापैकी 6 बालकांना जो आहे वाचवण्यामध्ये त्या संपूर्ण वॉर्ड बॉय नर्सला यश आलं। मात्र त्यामध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला। अमर घटारे, साम TV, अमरावती।